आज आपण राईस कुकरमध्ये करणार आहोत मस्त रसरशीत सोलापुरी मसाला घालून वांग्याची भाजी. वांग्याची भाजी बहुतेक सगळ्यांना आवडते असं मला वाटतं. आणि भाकरी असेल किंवा पोळी असेल किंवा नुसता भात असेल तरीसुद्धा वांग्याची भाजी उत्तम लागते असंही सगळ्यांचं म्हणणं असतं. चला तर मग राईस कुकरमध्ये सुद्धा वांग्याची भाजी होते हे बघण्याकरता आपण आपल्या किचनमध्ये जाऊयात. येताय? सगळी तयारी आहे. आज आपण सोलापूर मसाला घालून म्हणजे सोलापुरी मसाला घालून वांग्याची भाजी करणार आहोत, तो सुद्धा राईस कुकरमध्ये बरं का. पहिल्यांदा आपण राईस कुकर सुरू करून घेऊयात. त्याच्याकरता आपलं भांडं आतलं तापण्याकरता आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात. साधारण एक 10-12 सेकंदामध्ये आपलं भांडं गरम होतं. ही आपली गावाकडचीच वांगी आणली, त्याचं थोडंसं देठ ठेवलं आहे आणि आपण ही अशा पद्धतीने चिरून घेतली. आपलं भांडं गरम झालं आहे, त्याच्यात आपण तेल घालून घेऊयात. पुन्हा आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात, त्यामुळे आपलं तेल पटकन तापेल. पण तेलात नेहमीसारखी मोहरी घालून घेतली आहे आणि त्यावर आता परत आपण झाकण ठेवूयात, म्हणजे आपली मोहरी चांगली तडतडायला लागेल. आता आपण दरवेळेला तुमच्या लक्षात आलं असेल की मी झाकण ठेवते. याला कारण असं की झाकण ठेवल्यामुळे आपलं जे भांडं हे लवकर गरम होतं आणि त्यामुळे तेल गरम होतं पटकन, मोहरी पण लवकर तडतडली जाते. आपली मोहरी तडतडली आहे, त्याच्यात आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतली. राईस कुकरबरोबर हा असा चमचा येतो तो किंवा लाकडी चमचा नेहमी वापरावा. आपलं आलं लसूण झालं, त्याच्यात 2 चमचे मी बारीक चिरलेला कांदा घातला. आपला कांदा परतून झाला आहे, त्याच्यात आपण ही वांगी घालूयात. मी वांग्यात मसाला भरलेला नाही आहे, नंतर आपण मसाला घालणार आहोत. आपण 2दा-3दा वांगी परतून घेतली आहेत, त्यामुळे काय तुमच्या लक्षात आलं असेल की वांग्याचा रंग आपल्या बदलला आहे. आता याच्यात आपण मसाले घालूयात. 1 चमचा आणि वरती थोडा दाण्याचा कूट, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, हे काश्मीरी आहे बरं का, धन्याची पूड आणि आपला हा खास केलेला सोलापुरी काळा मसाला. हा तिखट असतो, त्यामुळे हा आपण अगदी थोडासा घालणार आहोत. आपल्याकडे जर तिखट आवडत असेल तर मग जास्त घातला तरी हरकत नाही, पण अर्धा चमचा आणि थोडासा वरती एवढा मसाला पुष्कळ होईल. प्रत्येक गावाकडचा किंवा प्रत्येक भागातला मसाला हा वेगळा असतो बरं का. सोलापुरी मसाला, कोल्हापुरी मसाला, नगरकडचा मसाला, खानदेशातला मसाला, सगळ्या मसाल्यांची चव वेगळी असते. कारण मसाल्यात जे आपण जिन्नस वापरतो की नाही ते थोडेफार त्याच्यामध्ये वेगळे घातले जातात किंवा प्रमाण वेगळं असतं, त्यामुळे त्या मसाल्याची चव वेगळी येते. आता ह्याच्यात आपण मीठ घालून घेऊयात. खरं म्हणजे गावाकडे गूळ वगैरे भाजीत काही घालत नाही, पण आमच्याकडे थोडासा तरी गूळ लागतो म्हणून मी गूळ घातला आहे. तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालू शकतं. ह्याच्यात आपण पाणी घालूया. साधारण वांगी आपली बुडतील इतकं आपण ह्याच्यामध्ये पाणी घातलं. परत एकदा हलवून घेऊयात आणि त्याच्यावर हे झाकण ठेवून देऊयात. अंदाजे एक 10-15 मिनटामध्ये आपली वांग्याची भाजी शिजली जाईल. कुकर आपला ऑटोमॅटिक बंद झाला आहे, आपोआप बंद झाला आहे. आपला भाजी झाली का आपण बघूयात. छान आपली भाजी शिजलेली आहे. आपल्याला हवा तितका रस्सा झालेला आहे. समजा वाटलं तर थोडंसं पाणी घालून आपण थोडंसं आणखीन 20-30 सेकंद ठेवलं तरी चालतं. मुख्य म्हणजे वांगी शिजली असेल तर झाकण काढून ठेवायचं आणि कुकरचं बटन बंद करायचं, म्हणजे आपली वांगी जास्त शिजणार नाही. याच पद्धतीने आपण गवार, बटाटा, फ्लॉवर या सगळ्या भाज्या करू शकतो. आता आपली भाजी तयार झाली. बघितलं, अगदी झटपट वांग्याची भाजी आपली तयार झाली आणि मुख्य म्हणजे आपल्याला हवी तशी सुद्धा शिजली. हलवावी लागली नाही की बघावी लागली नाही. तुम्ही पण अशाच वेगवेगळ्या भाज्या राईस कुकरमध्ये करून बघा आणि त्याचा अभिप्राय द्यायला सुद्धा विसरू नका. कारण आपण आपल्या अनुराधा चॅनलवर माझा जो 50 वर्षाचा अनुभव आहे तो नेहमी मी सांगत असते आणि अनेक गोष्टी जे आजी आई तुम्हाला सांगेल त्याच गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो,
बेल आयकॉन दाबायला विसरू नका बरं का. धन्यवाद.